त्या क्षणाला असं वाटलं की आयुष्यात आपण काय कमवलं तर ही माणसं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे खुशी. कसं वाटतं त्याला विचारू आपण. पण शेवटी बायकोने घेऊन दिली. जॉब स्विच करावं लागलं तुला ती गोष्ट घ्यायसाठी. सिरियसली मला रोशन. अजून- हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आज आहे वीकेंड, सॅटर्डे आहे. सो आमचा दिवस उजाडला आणि आता म्हटलं चला ब्रेकफास्टला बाहेर जाऊ. बरेच दिवस झाले घरात ब्रेकफास्ट चाललाय. ब्रेकफास्ट करून येतो, त्यानंतर बाहेरची एक दोन कामं आहे ती सुद्धा आवरून येतो. आणि त्याचबरोबर आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये मी शेअर करते. सो स्टे कनेक्टेड आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या. तुम्ही ब्लॉग्सला एकदम भरभरून प्रेम देत आहेत, सो त्याच्यासाठी थँक्यू सो मच. सो चला मग आता आपण निघूया. रोशन आंघोळ बिंघोळ करून रेडी झालाय, फक्त आम्ही नाही आहे. नो 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 कारण सांग ना का बरं आम्ही उठलो नव्हतो. रोशनची इथे मसाज चालली होती त्याच्यामुळे आम्ही उठलो नाही. आम्ही दोघांना तिकडे बेडरूममध्ये राहावं लागतं त्याची मसाज होईपर्यंत, म्हणून आम्ही आरामात होतो. आणि मग त्याची मसाज झाली, त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि आमचं असं झालं की चल 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 आता आम्हाला भूक लागली म्हणून मग आम्ही आता तसंच निघालेलो आहे रेडी होऊन. पण एनिवे आंघोळ काही दिवसभरात होत राहील. आज वीकेंड आहे आणि चिल असतं सगळं. सो चला मग. तर ही साडी घेऊन किती महिने झाले? नोव्हेंबरमध्ये घेतली, ऑक्टोबरमध्ये, दिवाळीमध्ये. अजून मला ती उघडून बघायचा मुहूर्त लागला नाही. त्याचं ब्लाऊज कुठे आहे नेमकं, तर मला ब्लाऊज शिवायचं आहे त्याचं. सो आज म्हटलं याचा फायनली मुहूर्त काढू आपण. सो ब्रेकफास्ट नंतर आम्ही ब्लाऊज शिवायला टाकायला सुद्धा जाणार आहे. सो ही खूप ब्युटिफुल साडी आहे. कुणी कुणी बघितली होती, मी दाखवली होती तुम्हाला बहुतेक ब्लॉगमध्ये. कधी घालणार आहे मी मला माहिती नाही, पण खूपच सुंदर आहे ही साडी. आणि हे माझं ब्लाऊज आहे ना, हे असं थोडंसं हे निघालंय इथनं सिलाई, तर हे पण बरोबर करून आणायचंय. कारण ते सिलाई निघाल्यामुळे इतकं सुंदर ब्लाऊज मला घालायलाच मिळत नाहीये किंवा ती साडीच यूज होत नाहीये. कारण प्रत्येक वेळी हे ब्लाऊजचा इश्यू येतो. सो हे पण म्हटलं आपण आज करून आणू. सो वीकेंडला मी अशी कामं काढत असते. ती रोशनच्या मागे काढते की चल रोशन इकडे जायचं, चल रोशन तिकडे जायचं. सो तो आता मला तेच म्हटला, चला अंकित तुझं वीकेंड सुरू. आता मी अंकिताला तेच म्हणत होतो की सकाळ झाल्यापासून अंकिता 100 कामं सांगते. एकदम तिची लिस्ट असते एका ग्रुपमध्ये, वीकेंड ग्रुप म्हणून बनवून ठेवलाय तिने. आणि त्याच्यात मी लिहून ठेवते मला जायचं असते स्विमिंग, मला जायचं असते जिम, मला जायचं असते स्टीम घ्यायला. नथिंग इज पॉसिबल. तिथं झाला सुरू ब्रेकफास्ट झाला की ते काय काय, एक तर एवढा गर्दीचा एरिया तो कालेवाडी, तिथे जाणं म्हणजे एकदम टफ. रानू नानूला स्विमिंगला न्यायचं होतं मला. हो ना ग रानू? कुठे जायचं होतं आपल्याला? नानू मम्मा आपल्याला जाऊ देत नाही. नानू पूर्ण वीकडेला पण स्विमिंगला गेली आहे. बाबांनी नेलं तिला संध्याकाळी. हो ना? कशी करते तू स्विमिंग सांग सगळ्यांना. पण ते जाऊ दे नानू, तू सगळ्यांना गुड मॉर्निंग पण नाही केलं आज. गुड मॉर्निंग. हे नानू हे यू ऑल कशी करते का तू? हे यू ऑल ते खूप नानूला काही कळत नाही. मम्मा काय म्हणते. बरं जाऊ दे, तू गुड मॉर्निंग करून दे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मम्माला म्हणा आम्हाला फक्त संध्याकाळ दे स्विमिंगला जायला, बाकी इट्स ऑल युअर डे. ओके बाबा डन. ओडी बापडी, नानूनी गॉगल लावला. वा मज्जा बाबा नानूची तर. आहा बाबा आले, जा. एक घास दे मग एक घास दे मग. कशी करते नानू? हा हा. आणि संध्याकाळ झालेली आहे. तुम्ही माझा व्हिडिओ इथेच बघता आणि माझ्या मागचे तुम्हाला थोडंसं ते वॉलचं निघालेलं दिसत असेल तर प्लीज इग्नोर. पण आमच्या पूर्ण घरात इथलंच निघालं, माहिती नाही कसं. किती आता 5 वर्ष होतील आम्हाला या घरात, म्हणजे 5वं वर्ष सुरू आहे. सो भरपूर दिवस झाले. तर पेंटिंग तेव्हाचीच आहे. आणि हो आता सकाळनंतर मी आत्ताच व्लॉग शूट करते आहे.
सो फार असं काही आज फ्रुटफुल नव्हतं. मी ब्लाऊज माझं तेवढं टाकून आले, तिथे व्हिडिओ घ्यायची विसरून गेले आणि ब्लाऊज सिम्पल टाकला यावेळी, कारण ती साडी ना रजवाडी आहे. तर त्यांनी म्हटलं की याच्यावर काही वर्क केलेलं त्यात राहतच नाही त्या कापडावर वर्क, त्याच्यामुळे मग वर्क नाही करता येणार. सो सिम्पल आहे, पण थोडंसं काहीतरी युनिक डिझाईन आहे. म्हणजे बरेच लोकांनी शिवलं ऑलरेडी, पण माझ्यासाठी काहीतरी नवीन आहे. सो म्हटलं ठीक आहे, आपण तसं काहीतरी ट्राय करू. तर जेव्हा केव्हा ते येईल ब्लाऊज मी तुमच्याशी शेअर करेल. साडी घेऊन बरेच दिवस झाले होते, म्हटलं आता तरी याचा शुभारंभ लावून आपण त्याचं ब्लाऊज शिवायला टाकून देऊ, आणि म्हणजे टाकलेला आहे. सो बड्डे फायनली जवळ आला आहे. तुम्ही म्हणाल की ही नुसती सांगते, मागच्या 10 दिवसापासून बड्डे, पण बड्डे आहे कधी नेमका? सो आता मी सांगून देते. 17 एप्रिलला माझा बर्थडे आहे. सो प्रत्येक वर्षात माझी बर्थडेची छान अशी तयारी असते. मला माहीत नाही, मला माझ्या बर्थडेची एक्साइटमेंट असते. म्हणजे मी कितीही मोठी झाली तर माहिती नाही मला कधीपर्यंत असणार आहे. बाय द वे, माझं आता वय किती, म्हणजे मी किती इयर्सची कंप्लीट होणार आहे हे कोण कोण गेस करू शकतं सांगा, आणि मला गेस करून सांगा की मी किती वर्षाची होणार असेल. आणि असं काहीच मला चांगलं वाटलं पाहिजे म्हणून कमी एज वगैरे सांगणं असं काहीही करू नका. ॲक्च्युली तुम्हाला मी किती वर्षाची वाटते हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तर मग बड्डेची तयारी असते, पण यावेळेस फार अशी काही नाही. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ, एकतर बर्थडेला किंवा ॲनिव्हर्सरीला. ॲनिव्हर्सरी पण आमची याच मंथमध्ये आहे, पण समहाऊ आम्हाला दुसरं काम येऊ शकतं. आता ते 1-2 दिवसात आम्हाला कळणार आहे की तिथे आम्हाला जायचं आहे की नाही, आणि म्हणून मग आम्ही म्हटलं की नाही, आपण थांबू तोपर्यंत आणि त्याच्यानंतर मग बर्थडेचा प्लॅन करू. मग आता ऑन टाईम काय प्लॅन होतो माहिती नाही, पण कुठे जाणं होतं नाही होतं काहीच माहिती नाही. पण जसं पण होईल मी तुमच्याशी ब्लॉगमध्ये शेअर करेल. पण म्हटलं ठीक आहे यार, आता कुठे जातो नाही जातो इथपर्यंत ठीक आहे, पण बर्थडेचा ड्रेस तर झालाच पाहिजे. गिफ्ट झाला आहे आणि ते सेल्फ गिफ्टेड आहे. माझा ड्रेस मी स्वतः घ्यायचा ठरवला आहे. सो म्हटलं ठीक आहे, आपण जाऊ रोशनला माझ्यासाठी शॉपिंग करू. माझं गिफ्ट ड्यू आहे, मी त्याला देणार आहे, पण ते थोडं मोठं आहे आणि छान सरप्राईज आहे त्याच्यासाठी. सो त्याला सांगितलं मी देणार आहे काहीतरी, पण काय हे अजून त्याला माहिती नाही आहे. सो ते पण तुमच्या पुढे लवकरच येईल. आणि आत्ता तरी आम्ही शॉपिंगला चाललो आहे. बाकी मला बोलायचं होतं ते म्हणजे आज सकाळी जेव्हा आम्ही ब्लाऊज टाकायला गेलो होतो तेव्हा मला एक काकू भेटल्या, आणि त्या मला फॉलो करतात, त्या माझे व्लॉग्स बघतात. त्या मोस्टली काकू बघत असेल व्हिडिओ, कारण ज्या प्रकारे त्या मला भेटायला आल्या होत्या मला खूप छान वाटलं. मी तुम्हाला शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आणि त्यांनी असं खूप धावपळीत, त्या आम्ही गाडीत बसत होतो त्या खूप धावपळीत आल्या आणि असं मी तुमचे ब्लॉग बघते, तू अंकिताना वगैरे वगैरे. तर खूप छान वाटलं. तो एक स्पेशल मोमेंट असतो खरं तर, जेव्हा आपले सबस्क्रायबर आपल्याला येऊन भेटतात. आणि तुम्हाला एक सांगते, म्हणजे मला आतापर्यंत खूप सबस्क्रायबर्स मिळतात. म्हणजे मॉलमध्ये गेली तर सॅटर्डे संडेला जर मी गेली तर मला सबस्क्रायबर मिळतातच, बाहेर पण कुठे गेली तर मिळतात, हाय हॅलो होतं. पण मोस्टली ना त्या माझ्या वयाच्या असतात किंवा माझ्याच्या थोड्या मोठ्या असतात. असं म्हणजे एका मुलाची आई म्हणजे मॉमीज असतात, न्यू मॉमीज असतात. तर त्यांच्याशी भेटून म्हणजे आनंद तर होतोच, पण आज ना काकू भेटल्या आणि त्या मी इतकी लहान त्यांच्यासमोर, त्या माझा व्लॉग बघतात आणि त्यांनी मला ना असं आशीर्वाद टाईप नाही का, खूप मोठी हो असं वगैरे म्हटलं. इतकं छान वाटलं ना ते. तर मला त्या क्षणाला, मलाच नाही तर रोशनला पण ते इतकं छान. रोशन बोलला नाही कारण रोशनला ड्रायव्हिंग सीटवर होता आणि त्या पण घाईत असं वाटलं त्या कुठून तरी आल्या होत्या किंवा काय. सो रोडवर नाही होत पॉसिबल खूप बोलणं, पण रोशनला पण इथे इतकं छान वाटलं. रोशन नंतर मला म्हटला की मला खरंच खूप छान वाटलं की वा, काकू एवढ्याने आल्या आपल्याशी बोलायला. आणि मला त्या क्षणाला असं वाटलं की आयुष्यात आपण काय कमवलं तर ही माणसं म्हणजे जी आपल्याला एवढी जीव लावतात, एवढं प्रेम देतात, आणि आपण त्यांच्यासाठी काहीही फार करत नाही, फक्त आपले व्लॉग्स थ्रू ते आपल्यावर एवढं प्रेम करतात आणि कुठे आपण दिसलं तर आपल्याला भेटायला येतात. खरंच खूप छान वाटतं. सो परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि काकू जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कसं वाटलं मला भेटून हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चला मग आता शॉपिंग करते, त्यानंतर मग तुम्हाला भेटते. मी बर्थडेचा ड्रेस एकतर माझं खूप ठरलं आहे की मला कसा ड्रेस घ्यायचा आहे, तर आय एम नॉट शुअर की मला तो मिळणार आहे. आणि आता ऑलरेडी ना 5:30 पावणे 6 होत आहेत. अनाया झोपली होती त्याच्यामुळे आम्हाला उशीर झाला तिचं खाणं पिणं सगळं होईपर्यंत. सो म्हणजे मी आता जवळच्या मॉलमध्ये चालली, पण तिथे नाही मिळाला तर मी जबरदस्ती कुठलाही ड्रेस घेणार नाही आहे. जे मिळेल जे काही होईल ते पुढे शेअर करते, कारण उद्याचा दिवस आहे आमच्याकडे. समजा आज जरी माझं नाही झालं ना घेऊन तर मी उद्या जाऊन मग शॉपिंग करू शकते. सो लेट्स सी, पहिले जाऊन बघते. आणि माझं खरंच खूप ठरलं आहे की मला असाच ड्रेस पाहिजे आहे. आता तो कुठल्या ब्रँडमध्ये आणि कसा मिळतो ते बघूया. आणि मी काय घेते तुमच्याशी सुद्धा शेअर करते. नानू ऐक ना, तुला मोठं होतं बेटा ते.
नानू दुसरा ड्रेस घालू? हा, तुला लावू देऊ? तुला खरंच बटन्स लावता येतात का? तुला हेच घालायचं आहे का? त्याने गरमी पण होईल नानू. नाही ऐक ना प्लीज. बरं ऐक, माझं ऐक. चल 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 शूज घाल, मग शूज घातल्यावर बरोबर होतात का बघू एकदा. मोठा होतो तुला तो. बरं चल 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 मग चल, ते काढू नको आता. काय थांब थांब. आणि शॉपिंग झाल्यानंतर आम्ही रोशनच्या आवडत्या ठिकाणी डिनरला गेलो होतो. रोशनला या बाटी खूप आवडतात, मला फार असं आवडत नाही. आणि तिथे ऑलमोस्ट अर्धा तासाची वेटिंग होती, त्यानंतर आम्हाला हे जेवायला मिळालेलं आहे. नानू तू कोणासाठी येते? काय आहे नानूसाठी? काय आहे? आईस्क्रीम. नानूला पाहिजे होती का? कोणी आणली? तू थँक्यू म्हटलं. दुकानातून. हो. तुला दुकान नाही माहिती? अरे बापरे, मग आता काय करायचं? किती वेळची वाट बघितली तिने आईस्क्रीमची. बापरे, आपण तिला 8:30 वाजतापासून म्हटलंय आईस्क्रीम देतो. बर, तर आता 11:15 झालेत आणि आम्ही आत्ता घरी आलो. म्हणजे 12ला 10च कमी आहे, तरी मीच घरी आली आहे. अनाया यायची आहे खाली, तिला तिची फ्रेंड भेटली होती तर ते थांबले तिथे. म्हटलं ठीक आहे तुम्ही या निवांत, मी पण माझं बोलून घेते, कारण ती घरात आल्यावर मला असं निवांत बसून बोलायला मिळत नाही. आणि मला ब्लॉग एंड करायचा होता. माहिती नाही मी आज शूट केला ते कितपत म्हणजे किती मिनिटाचा ब्लॉग बनेल माहिती नाही, कारण आज खूप तुटक काही फारशा गोष्टी नव्हत्या. आणि शॉपिंगला गेल्यावर मी शॉपिंगमध्ये एवढी मग्न होते की मला शूट घ्यायचं लक्षात राहत नाही. बट आणि काय पण घेणार ना, म्हणजे काय सिलेक्ट केलं ते असं प्रत्येक गोष्ट नाही घेऊ शकत. सो जे काही घेतलं ते फायनल दाखवू शकतो मी तुम्हाला आता. पण आता माझ्यात अजिबात एनर्जी राहिली. माझे डोळे असे झाले, मला तुम्ही बघू शकता असे झोपेला आले, असे डोळ्यात पाणी येतं चष्मा काढलं तरी. सो मला झालं की झोपायचं. मी आता ड्रेसेस ट्राय करत नाही, म्हणजे दाखवत नाही ट्राय करून. आणि आता माझा बड्डे जास्त दिवस राहिलेला नाही, तुम्हाला 2-3 ब्लॉग नंतर माझ्या बड्डेचाच ब्लॉग बघायला मिळेल. सो म्हणून मला असं वाटतं की आता तुम्ही बड्डेलाच बघा आणि तुम्ही पण गेस करून सांगा की मी कुठला ड्रेस घेतला असेल. मी एक ड्रेस घेतला, एक पॅन्ट घेतला त्याच्यापैकी आणि एक नाईट सूट घेतला. सो मला ॲक्च्युली बेज किंवा ब्राऊन कलरचा असा ड्रेस घ्यायचा होता. तुम्हाला सांगितलं माझं खूप ठरलं आहे म्हणून हेच घ्यायचं, पण तसलं मला काही मिळालं नाही. पण मग जो मी घेतला ड्रेस तो रोशनला खूप आवडला होता आणि तो किती 5,600चा होता. आणि माझं असं झालं की म्हणजे ठीक आहे, मी एवढा महागाचा ड्रेस काही पहिल्यांदा नाही घेतला, घेते समजा मी. बरं हो, माझ्या त्या कॉर्ड सेटबद्दल पण बऱ्यापैकी खूप जणं विचारतात, तर तो कुठून घेतला आहे. म्हणजे मी तो बेज कलरचा बघितला असेल तर एखाद्या शूटला मी घातला होता, किंवा मी बऱ्याच शूट्सला वगैरे तो घालते. कारण जेव्हा ब्रँड शूट असतात ना तेव्हा त्यांना माहिती आहे का प्लेनच कपडे. आणि तुम्ही बघितलं असेल माझे कपडे ऑलमोस्ट सगळे प्लेन असतात, हार्डली कुठल्या कपड्यांवर प्रिंट्स असते. कारण मी आणि रोशन एकदम प्लेन माणूस आहेत, म्हणजे आम्हाला नाही आवडत खूप प्रिंटेड कपडे. माझे सगळे कपडे प्लेनच आहे आणि असं खूप डिसेंट कलरचेच असतात. व्हाईट, ब्लॅक, ब्राऊन, बेज, बस ग्रे असेच कलरचे असतात. हां, मग मी आता गोव्याला फिरायला चालली आहे असं बिसं कुठे, तर तेव्हाच कुठे मी असे व्हायब्रंट कलरचे कपडे घालते. अदरवाईज माझे कपडे खूप डिसेंट असतात आणि रोशनचे पण तसेच असतात. सो मग असं झालं होतं की बेज ब्राऊन घ्यायचा, कारण जे बहुतांश शूट्स असतात त्यांच्यामध्ये बेज, ब्राऊन, व्हाईट किंवा असं खूप डिसेंट कलर पाहिजे असतात त्यांना. त्याच्यामुळे मी तो कॉर्ड सेट पण त्याच उद्देशाने घेतला होता की मला कुठल्या तरी शूट्सला वगैरे पण कामी आला पाहिजे. आणि तो मला वाटतं मी वेरामोडातनं घेतला होता आणि 6,000चा होता. तर तो ऑनलाईन नाही आहे, मी चेक केला होता, कारण मला बरेच जण त्याची लिंक मागतात
आता मी कुठल्याबद्दल बोलते हे तुम्हाला कळलं आहे की नाही मला पण माहिती नाही, पण मी तो भरपूरदा घातलेला आहे आणि तुम्ही बघितला पण असणार आहे. मला खूप जण लिंक मागतात म्हणून मी ते सांगते की तो मी असा घेतला होता. त्याची लिंक नाही आहे माझ्याकडे. आणि मोस्टली माझे कपडे ना ऑफलाईन असतात आणि ज्या गोष्टी मी ऑनलाईन घेतल्या असतात त्या मी मेन्शन करते की मी ऑनलाईन घेतलेला आहे. तर तुम्हाला लिंक हवी असेल तर खाली कमेंट करा. पण मोस्टली माझे कपडे ऑफलाईन असतात कारण मला जाऊन बघून ट्राय करून फिटिंग वगैरे बघून घ्यायलाच आवडतं. सो मी कपडे जाऊनच घेते. आणि माझे कपड्यांचे ब्रँड्स विचाराल तर ब्रँड्स मोस्टली H&M किंवा वेस्ट साईडचे माझे रेग्युलरचे कपडे तिथनंच असतात. पण जेव्हा मला छान काहीतरी घ्यायचं आहे आणि मी एकदम शॉपिंगच्या मूडमध्ये असते तेव्हा मग मी मोठे मोठे ब्रँड्स ट्राय करते. झाराचे पण असतात माझे कपडे भरपूर. मग झारा म्हणा किंवा वेरामोडा किंवा कवर स्टोरी किंवा मँगो किंवा ओनली, हे सगळे ब्रँड्स मी तेव्हा एक्सप्लोर करते जेव्हा मला चांगलं काहीतरी असं भारी घ्यायचं असेल. आता आम्ही सगळं फिरलो, म्हणजे तुम्हाला ब्रँड्स आता सांगितलं ते सगळं फिरून झालं, पण मला कुठेच मला पाहिजे ते मिळालं नाही. पण एक पॅन्ट मला खूप आवडली होती, शॉर्ट पॅन्ट होती जीन्सची, पण ती मी काही घेतली नाही कारण मला जे पाहिजे होतं पहिले ते घ्यायचं, तर म्हटलं बाकी याला नंतर बघू. सो मग झारात गेलो, तर झारात पण मला पाहिजे ते तर नाही भेटलं, पण रोशनला तो ड्रेस खूप आवडला म्हणून मी ना कामाचा 5,500चा तो ड्रेस घेतलेला आहे. पण माहिती नाही आता मी तो कितपत कामी येणार, पण तो कामी येईल कारण तो प्लेनच आहे. सो माझ्या शूट्ससाठी कामी येईल. पण मला आत्ता जो बेज ब्राऊन शूटसाठी पाहिजे होता तो नाही मिळाला, पण ठीक आहे पुढच्या शूटसाठी येईलच तो कामी. आणि अदर दॅन दॅट मी एक पॅन्ट घेतला झाराचाच. एक ते टॉप पण आवडलं होतं, पण म्हटलं नको आता इतकी शॉपिंग खूप झाली. आणि मला नाईट सूट घ्यायचा होता. पहिल्यांदा मी असा टी शर्ट पॅन्टवाला ट्राय केला, अदरवाईज मी प्रॉपर असा नाईट सूटवाला पॅटर्न असतो ना तोच घेते. आणि नाईट सूट माझे सगळे स्वीट ड्रीम्सचे असतात. मी आत्ता मार्क्स अँड स्पेन्सरमध्ये पण बघितले, तिथे पण छान होते ऑप्शन्स, पण मला साईज कुठलाच प्रॉपर येत नव्हता. अदरवाईज मार्क्स अँड स्पेन्सरचे पण चांगले वाटले मला. पण मी नेहमीच म्हणजे याच्या आधीचे माझे 2-3 जे काही नाईट सूट मी घेतले होते ते मी स्वीट ड्रीम्सचे घेतले होते आणि चांगले होते. आणि आत्ता पण मी तिथलाच तो घेतलेला आहे. सो असं काहीसं होतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रोशनला त्याचं गिफ्ट म्हणजे बुक केलं आम्ही, कारण मी तुम्हाला काहीच सांगत नाही काय, हे जे सगळे गिफ्ट्स आहे ना त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे असं म्हणू शकता की तो नेहमी फक्त विचार करतो की मला हे घ्यायचं आहे, मला हे करायचं आहे. आणि माझं कुठेतरी असं झालं होतं की नाही यार हा म्हणतो पण हा कधीच घेणार नाही, कारण प्रत्येकच माणसाचं असं असतं की जाऊ दे ना कुठे. तो लग्नाच्या आधी खूप स्पेंड करायचा शॉपिंगवर, पण लग्न झालं तेव्हापासून लग्न झाल्यावर 1 वर्ष आम्ही खूप स्पेंड केलं शॉपिंगवर. पण त्याच्यानंतर त्याचं कुठेतरी असं झालं की नको जाऊ दे आता. तो मला म्हणतो काय पण घे की काही पण कर, माझ्यासाठी करतो, पण स्वतःसाठी तो खर्च नाही करत. हे मला कुठेतरी कळलं आहे. आणि तो बरेच दिवसांचा म्हणतोय ती गोष्ट मला पाहिजे आहे, पण महाग आहे म्हणून तो घेत नव्हता. पण माझं झालं ठीक आहे आपण देऊ याला कुठेतरी. मला पण असं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते माहिती आहे का, म्हणजे माझं लहानपणापासून होतं की मी म्हणजे असं नसायला पाहिजे की माझं पार्टनरच फक्त मला गिफ्ट्स घेईल, मी पण त्याला घेऊ शकली पाहिजे हे माझं. आणि तेवढं तरी मी अर्न केलंच पाहिजे. आणि हे तर माझं खूप आधीपासूनचं होतं, लहानपणापासून होतं. तर मग आत्ता आय एम अर्निंग गुड. म्हणजे मी असं नाही की याच्या आधी यूट्यूबच्या आधी कमवत नव्हते, मी माझी जॉब वगैरे होती, मी कमवतच होते. मी त्याला लग्नाच्या पहिल्या वर्षी ही वॉच गिफ्ट केली होती, आमच्या लग्न झाल्यावर पहिल्या वर्षी समजा. तर ही फॉसिलची वॉच आहे, तर मी ही तेव्हा गिफ्ट केली त्याला. आणि त्याच्यानंतरही बऱ्याच गोष्टी गिफ्ट केल्या आहे, पण आता ही खूप स्पेशल त्याला पाहिजे होती अशी गोष्ट. आणि बऱ्यापैकी महाग पण आहे, तर तो खूप खुश आहे. तर आता आम्ही म्हटलं ती तेव्हा अवेलेबल नाही राहील जेव्हा आम्हाला पाहिजे आमच्या ॲनिव्हर्सरीच्या वेळी. तर म्हटलं आता बुकिंग करून ठेवू आणि मग नंतर आम्ही घेऊन जाऊ असं. तर मग आम्ही बुक करून आलेलो आहे आज. आणि मग जे काय असेल ते तुम्हाला मी दाखविलच आमच्या ॲनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून्ड. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. सो रोशन आलाय, त्याला विचारू आपण त्याला त्याचं गिफ्ट भेटलंय त्याला आज फायनली. खुशी कसं वाटतं त्याला विचारू आपण. आय एम सो हॅपी. बस एवढं. आय एम सुपर डुपर हॅपी. मी एवढा एक्सप्रेसिव्ह नाही आहे. हां ह्या बकेटमध्ये टाक. मला वाटते मुलं तेवढे एक्सप्रेसिव्ह नसतातच, हां आणि त्यातल्या त्यात मी नाही आहे. आय एम सुपर डुपर हॅपी. पण
बस एवढंच एक्सप्रेस करू शकतो मी. फक्त ती माझी घ्यायची इच्छा बरेच दिवसाची होती. मी बरेच काय सांगायचं नाही बरेच जॉब स्विच केले ती एक गोष्ट घ्यायसाठी, पण शेवटी बायकोने घेऊन दिली. जॉब स्विच करावं लागलं तुला ती गोष्ट घ्यायसाठी? सिरियसली रोशन? मला असं वाटायचं आता सॅलरी कमी आहे, एक स्विच केलं की घेऊ, परत घेऊ. एवढी पण मोठी गोष्ट नाही की रोशनला जॉब स्विच करावं लागेल त्याच्यासाठी. मला अफोर्डेबल असते, मी आता घेतली नसती का. हा काही पण अंकिताचे धन्यवाद. नाही असं काही नाही, तू एवढं पण नाही बोलला तरी पण मी तुला नेक्स्ट टाइम पण घेऊन देईन असं काहीतरी. चांगली गोष्ट आहे, घेऊन द्यायला पाहिजे. एवढे कपडे मला रोशनने घ्यायला लावले आहे, घेऊन घे ना अंकित, हे पण छान वाटते ते पण छान वाटते. आणि मी फक्त एक ड्रेस घ्यायला गेली होती आणि माझा बजेट 5000 होता. एवढा सजेशन दिलं, पैशाचं काय किंमत आहे? पैशाची किंमत काय आहे? पण असं रोशनने एकदा नाही म्हटलं की ठीक आहे तुझा बजेट नसेल तर मी घेऊन देतो, तू घेऊन टाक, मला हे आवडलं. नाही पैसे काही वेगळे वेगळे नसतात, दोघांचे पैसे सेम असं अजिबात नाही आहे, असं अजिबात नाही आहे. अंकिताने घेतले काय, मी घेतले हा असं अजिबात नाही आहे. मी पहिले असं होतं आमच्याकडे, माझे पैसे पण तुझे आहे, तुझे पैसे पण माझे आहे. आता मी असं ठेवलं नाही आहे, कारण याला पैशांची मॅनेजमेंट नाही जमत. मला छान जमते, तर मी माझे पैसे कोणाला देत नाही, माझी शॉपिंग पण मीच करते. सगळ्यांनी असंच करा. हो, तुमच्या घरात जर असं तुमचा नवरा पण असा उडाऊ असेल ना की नाही त्याला हे घेऊ दे ते घेऊ दे असं करू दे, मॅनेजमेंट जमत नसेल ना तर मग तुम्ही पण आपले पैसे देऊ नका. फक्त एवढं ऑब्झर्व करा की नवरा कुणावर खर्च करतो. मॅनेजमेंट जमत नाही, फक्त एवढं ऑब्झर्व करा की अंकिताला पहिलेच माहिती होतं की नवरा स्वतःसाठी काय किती घेतो घेतो आणि फॅमिलीसाठी काय करतो. नाही ना, मग मला पण फार नाही मग आता कसं काय, मग मी माझ्या गोष्टी पण करते आहे, मला जे पाहिजे त्यावेळी मी ते पण करते आहे, प्लस पैसे पण जमा होत आहे. ब्लॉग एंड करू आपण आता. ऑलरेडी मी ब्लॉग एंड केला होता, पण रोशन आला तर म्हणलं त्याला विचारू त्याला गिफ्ट घेऊन कसं वाटतं, पण त्याचा एकदम काय लीन होता तो. नाही आय एम सुपर डुपर हॅपी. असे 2 ते काय हासाचे इमोजीस लावू. चलो बाय, गुड नाईट. गुड नाईट.